द्या ना म्हणा मग शेतकऱ्याला निवडून त्यांनाच आणखी. एकीकडून कणायचं बी शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, हे शेतकऱ्यांनी म्हणायचं. पीक विमा येत नाही, नुकसान भरपाई येत नाही, म्हणायचं कुणी? शेतकऱ्यांनी. मतदान कोण करतंय? शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग आहे की ह्या राज्यात? मतदान तुम्हीच करणार, झटका दाखवावा लागतो. मराठ्यांनी कसं केलं तर लोकसभेला दोराळाच. तर शेतकऱ्यांनी जर एकदा ठरवलं वाजून टाकायचं यांना कलास, शेतकऱ्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे तर आपल्यात सुधारणा होती. नेत्याला जीव लावला तर आपलं शेतकऱ्यांचं वाटोळं होतं. शेतकऱ्यांनी हुशार व्हावं. नाही उठवणार तर हे आमचं कडीला लागत आहे. नाही आमचं हे अर्धवट ठुलं आहे ना, हे उलशी करतेत. आता आम्हाला बी पर्याय नाही, कारण मराठ्यावर जळणारी संख्या लई आहे. मराठीचे लेकर बाळ मोठे व्हावं असं वाटत नाही कोणाला, म्हणून सरसकट मिळत नाही. तर थोडं थोडं करून समाजाच्या पदरात जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचं मी काम करतोय. थोडं हे थोड्या दिवसात 6 महिने वर्षाच्या आधी तुकडा पडेल सगळा. मग शेतकऱ्याच्या याच्यातच मी मग बघतो कसे प्रश्न मार्गी लागत नाहीत. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.